नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27च्या खूप खूप शुभेच्छा. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे नवीन प्रवेश देणे सुरू आहे. केशवराज कृपा कोचिंग क्लासेस प्लस करंसर अकॅडमी ऑनलाईन क्लासेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आजपर्यंत जे काही प्लॅटफॉर्म्स वरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोव्हाइड करत राहिलो, सेम त्याच पद्धतीचे नवीन नवीन टीचिंग टेक्निक्स पण विद्यार्थी मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा करंसर अकॅडमीचा मानस आहे. तर त्यातील त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असते पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील साधारणतः 19 ते 20 वर्षापासून ज्यावेळेस कोणतेही टीचर्स एखाद्या टीचिंग फील्ड मध्ये असतो तर त्याचा मूळ उद्देश असतो की त्याच्या विद्यार्थ्यांचा विकास करणे. तेच ध्यास घेऊन करंसर अकॅडमी प्लस केशवराज कृपा कोचिंग क्लासेसची जी काही टीम आहे ती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी नेहमी झटत राहणार आहे. मागील साधारणतः एक 7 ते 8 वर्षापासून आपल्या क्लासेसचा जो निकाल आहे, इयत्ता 10वीच्या निकालाबाबतीत थोडं आपल्याला चर्चा करायची. 10वीचा निकाल असेल किंवा साधारणतः स्कॉलरशिपच्या निकालाबाबतीत असेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा एक नवोदयच्या परीक्षा बाबतीत असतील, आजकाल मार्केटमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचं ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती थोडं मला पण बोलावं असं वाटतं आणि तुमच्या पण प्रतिक्रिया निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यावाच लागेल विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता साधारणतः मागच्या 7 ते 8 वर्षापासून करंसर अकॅडमी प्लस केशवराज कृपा कोचिंग क्लासेस यांचा निकाल नियर अबाउट 96-97% हा लागतोच. ठीक आहे, निकालाची गुणवत्ता ही काय कोणाच्या मालकीची नाहीये. प्रत्येक वर्षी निकालामध्ये वरचढ हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडून येतो विद्यार्थी मित्रांनो. पण असामान्य विद्यार्थ्यांना आणि जे काही विद्यार्थी होतकरू असतात त्या विद्यार्थ्यांना घडवण्याची किमयाच फार वेगळी असते. मग कसं, तर त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर मांडतो विद्यार्थी मित्रांनो. जसे की काही पालकांना इयत्ता 1ली पासून तर ते साधारणतः 9वी पर्यंत कोणत्याच गोष्टीची काळजी नाहीये, पण जेव्हा विद्यार्थी 10वी मध्ये जाणार तर 10वी मध्ये गेल्यानंतर होल सिलेबस नाउ वी विल कन्सिडर. होल सिलेबसचा अर्थ असतो विद्यार्थी मित्रांनो की पूर्ण सिलेबस त्याच्यावरती विचारला जातो. आणि त्यामुळे काय होतं की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा असा पूर्ण सिलेबस आपण एकदम डोळ्यासमोर घेतो तर तेव्हा बरेच काही टॉपिक असे आहेत की जे इयत्ता 7वी मध्ये शिकलेले आहेत विद्यार्थ्यांनी, इयत्ता 6वी मध्ये शिकलेले आहेत. आता जसं की आम्ही स्पेशली वर्ग समीकरण नावाचा एक टॉपिक शिकवतो, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणतो. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हेच विद्यार्थ्यांना तुम्हाला 7वी 8वी मध्ये झालेलं होतं. नाउ नेक्स्ट वन एक नित्य समानतेचे काही फॉर्म्युले होते, त्यालाच आपण स्पेशली आयडेंटिटीज फॉर्म्युले म्हणतो. त्याच्यानंतर काही स्पेशली कन्स्ट्रक्शनचा पार्ट होता, मग ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन असेल, क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन वगैरे असेल किंवा सर्कलचं वगैरे कन्स्ट्रक्शन असेल, हे सगळे कन्स्ट्रक्शन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6वी 7वी 8वीला झालेलेच असतात. आता हे मॅथच्या संदर्भात मी तुम्हाला थोडी चर्चा केली. त्याच्यानंतर सायन्सच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जसे की एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट असेल, जसे की क्लासिफिकेशन्स ऑफ प्लांट वगैरे असतील. नेक्स्ट वन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल अँड नॉन मेटल असतील. नाउ नेक्स्ट वन द केमिकल रिएक्शन्स बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल्स वगैरे असतील. अशा ज्या ज्या काही रिएक्शन्स वगैरे आहेत, जे जे कंटेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता आपण 6वी ते 9वी पर्यंत तेच शिकत असतो आणि तेच आपल्याला 10th मध्ये आणि 12th मध्ये यूज पडतात. बट काय होतंय माहितीये का, अलीकडे विद्यार्थी 6, 7, 8, 9th ला काही जास्त महत्व देत नाहीये आणि 10th ला गेल्यानंतर हे सगळ्या सिलेबसचा लोड त्यांच्या डोक्यावरती पडतो. अँड व्हॉट हॅपन्स, अँड द पॅरेंट इज ऑल्सो देअर द विश. प्रत्येक पालकांची एक इच्छा असते की माझं लेकरू 10th स्टँडर्ड मध्ये मोर दॅन 90, मोर दॅन 95 प्लस, मोर दॅन 80 अशा पद्धतीच्या मार्काची अपेक्षा करतो. ठीक आहे, इट्स ओके. नाउ युअर विश इज देअर द करेक्ट. तुमच्या पाल्याबद्दल तुमची जी असलेली कळकळ आहे किंवा आम्हाला जी आपल्या पाल्याबद्दल असलेली किंवा आपल्या विद्यार्थ्यांबद्दल असलेली जी काही कळकळ आहे ती निश्चित जास्त प्रमाणात असते. पण एक विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो माझ्या लक्षात ठेवा, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने स्टडी करायचं असेल तर यू विल स्टार्ट फ्रॉम देअर द बेसिक क्लास दॅट इज नोन ॲज द 5th, 6th, 7th, 8th. आता मार्केट्समध्ये बऱ्याच वेळेला फाउंडेशन्स नावाने क्लासेस चालू आहे. इट्स ओके, ते फाउंडेशन्सच्या नावावर शिकवतात, पण जास्त करून माझ्या ऑब्झर्वेशन्स मध्ये जर मी पाहिलं असेल तर बेरीज असतील, वजाबाकी असतील, गुणाकार असतील, त्याच्यानंतर बरेच काही दशांश चिन्हांची बेरीज वगैरे असतील, असं पण लेकरांना शिकवणं फार गरजेचं आहे.
तसं जर पाहायला गेलं तर माझ्या क्लासेसमध्ये मी माझ्या लेकरांना सायन्स असतील किंवा मॅथ असतील अत्यंत बेस पासून घेण्याचा विद्यार्थ्यांना आपला प्रयत्न असतो. कारण की सांगतानाच मी मागे सांगितलं होतं की असामान्य विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये जी मजा असते ती खरंच विद्यार्थी मित्रांनो बाकी कोणत्याही विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये नाहीये. टॉप 10 विद्यार्थ्यांना कोणी घडवतं? फॉर एक्झाम्पल आज आपण सेलू तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचं थोडं प्रिव्हियस नॉलेज चेक करा. सेम ते विद्यार्थी ऑलरेडी नॅचरल हुशार होते, त्या विद्यार्थ्यांमध्ये ऑलरेडी टॅलेंट होतं. मग असामान्य विद्यार्थी जेव्हा 92% घेतो त्या विद्यार्थ्यांच्या बेटा पालकांची प्रतिक्रिया बघा, त्यांच्या आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर बघा आणि त्या पालकांचा असलेला प्रतिसाद बघा. ह्या सगळ्या बाबतीत एक पालकांनी सुद्धा जागृत राहणे खूप आवश्यक आहे. एक त्याचाच पार्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो बेटा, इकडे पहा. आता काय झालंय पालकांनो, 10वी मध्ये साधारणतः सेलू किंवा इतरत्र परिसर कुठे असेल असं माझं कोणाला ब्लेम नाहीये. साधारणतः 200 विद्यार्थी जर असतील तर 200 विद्यार्थ्यांमधून अप्रॉक्सिमेटली 20 to 30 स्टुडंट्स आर देअर टू गॉट देअर द बेस्ट मार्क. 20 ते 30च विद्यार्थी असे आहेत की ते चांगले मार्क्स घेतात. मोर दॅन 90, मोर दॅन 80, मोर दॅन 75 और मोर दॅन 95 प्लस असे मार्क्स घ्यायचे. मग साधारणतः 200 पैकी जर 20 आणि 30 जर विद्यार्थी चांगले मार्क्स घेत असतील तर हा रिझल्ट 10 to 15% झाला. मग बाकीच्या विद्यार्थ्यांना कोण घडवणार आहे? मग हेच विद्यार्थी जेव्हा 11वी-12वीला जातात, हेच विद्यार्थी जेव्हा हायर एज्युकेशन घेतात तर तेव्हा हेच विद्यार्थी बॅकफुट वरती येऊन मग जनरल आपल्याला जे पाहिजे ते कोर्सेस इन फ्युचर्स मध्ये करतात. विद्यार्थी मित्रांनो थोडं समजून घ्या. माझा उद्देश हा लेकरांना कोणत्याही प्रकारचं ब्लेम देणे किंवा कोणत्याही क्लासेसला वेगळ्या पद्धतीने बोट लावणे, दिस इज नॉट स्पेशली एम फॉर दॅट द कंटेंट. मेन एम आहे की 200 पैकी जर 220 आणि 30 विद्यार्थ्यांचा रिझल्ट जर सुपर येत असेल, मग आज तुम्ही पाहतायत ना नांदेड सारख्या आणि लातूर सारख्या ठिकाणी जे बाजारीकरण जे शिक्षणाचं झालंय तेच एक छोटस रूप म्हणजे मागच्या वेळेत झालेला तुम्ही नीट मध्ये झालेला फ्रॉड बघा बेटा. साधारणतः 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांमधून 50 ते 70 विद्यार्थी असं असतात की जे फक्त MBBS आणि BAMS सारख्या या परीक्षेमध्ये क्वालिफायर होतात किंवा जनरल क्लास जे असतील अशा कॉलेजेसमध्ये ते स्पेशली ऍडमिशन घेतात. बट रिमेनिंग स्टुडंट्स 80 to 90% दे आर फेल. दे आर नॉट वरी अबाउट देअर द फ्युचर एज्युकेशन्स. मग ते नाहीच करत ना. मग अशा विद्यार्थ्यांना जर घडवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालकांनो निश्चित आपल्या पाल्याला बेस पासून घडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने अजून एक सांगतो, एक स्कॉलरशिपचा पण रिझल्ट तसाच असतो. साधारणतः शाळेमधून विद्यार्थी बसणारे असतात 100 ते 150 विद्यार्थी आणि बोटावर मोजणे इतके आज जर बॅनरवर बघितले असतील तर बोटावर मोजणे इतके 10 ते 12 विद्यार्थी फक्त होल्डर होतात. मग 100 मधून जर 10 ते 12 विद्यार्थी जर होल्डर असतील तर 90 स्टुडंट्सला कोण घडवणार आहे? या विद्यार्थ्यांचं फ्युचर काय? म्हणजे फक्त आपण दाखवायला लोकांना एवढी मोठी बॅच दाखवायची, बट क्वालिफाईड अँड दे आर द सिलेक्टेड स्टुडंट्स हाऊ मेनी आर देअर. मग किती विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्टेड झाले हे पण पालकांना बघणं फार गरजेचं आहे. सेम कंडिशन्स फॉर देअर द नवोदय अँड सेम कंडिशन्स फॉर देअर द स्कॉलरशिप. यासाठी सर्व पालकांनी जागृत राहणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा आम्ही 9th आणि 10thला जेव्हा आम्ही 8th, 6th, 7th अशा छोट्या सुद्धा क्लासला जेव्हा शिकवतो तर तेव्हा अशा गोष्टींचं निश्चित विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो खूप क्लोज मधून आम्हाला आलेला एक्सपिरियन्स असतो. आता काय होते, फॉर एक्झाम्पल मी विद्यार्थ्यांना एक बेरीज दिली 2023 प्लस 4050 आणि मायनस 130. अशा वेळेला जेव्हा मी एक छोटं एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा निश्चित 4 अंकी आणि 3 अंकीमध्ये विद्यार्थ्यांना फरक कळत नाही आणि त्यावेळेस एका खाली एक अंक लिहित असताना ती बेरीज किंवा वजाबाकी ती चुकते. मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालकांनो आपल्याला सांगितल्याप्रमाणे या थोडे रिझल्ट्सकडे तुम्ही थोडं बारकाईने लक्ष द्या आणि जे जे काही विद्यार्थ्यांना आपण 5वी, 6वी, 7वी मध्ये जे काही नॉलेज देत असतो द सेम टाइप ऑफ नॉलेज विल बी आस्क्ड इन देअर द एक्झाम 10, एक्झाम 9th अँड ऑनवर्ड्स. सेम त्याच्या पुढच्या सुद्धा परीक्षांमध्ये अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट विचारले जातात, जे कंटेंट विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. निश्चित सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जर नवनवीन काही कन्सेप्ट वगैरे जर माहीत पाहिजे असतील, नवनवीन काही आयडिया जर विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे असेल तर निश्चित करण सर अकॅडमीला फॉलो करायला आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच केशवराज कृपा कोचिंग क्लासेस मध्ये 2026-27 साठी
इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे नवेश प्रवेश सुरू आहे. दिनांक 18 जून 2026 पासून नवीन प्रवेश प्रक्रिया आणि नवीन वर्गाला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.